हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण 2 दिवसापूर्वी एक टेस्ट सिरीज डिक्लेअर केली, ती तुमच्यासमोर पोस्टर आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलला बघितलं असाल, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, त्याचे वैशिष्ट्य. आता इथून पुढं जी काही एक्झामची डेट पुढे गेली आहे, जो काही उरलेला कालावधी आहे, तो कशा पद्धतीने वापरला पाहिजे. मला जनरली ऑब्झर्वेशन असं झालं की आता अभ्यास खूप झाला आहे. जवळपास बघता 2023ला लास्ट एक्झाम झाली होती, कंबाईन प्री आणि राज्यसभा प्री. त्यानंतर एकही एक्झाम नाही झाली, 24 अख्खं गेलं. काहीतरी डेटा आल्या होत्या, त्या परत पुढे गेल्या आणि मग आता पुन्हा अजून थोडी पुढे सरकली. तर काय झालं की याच्यामध्ये जे मी तुम्हाला ऑब्झर्वेशन सांगत होतो की मुलांचा अभ्यास भरपूर झाला आहे. सतत मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून मुलं अभ्यास करतायत. त्यात प्री असेल, मेन्स असेल आणि मॅक्झिमम जो वेळ गेलेला आहे तो प्रीचा गेलेला आहे. म्हणजे अभ्यास खूप झाला आहे. आता अशा लेवलला आली की सॅच्युरेशन झालेलं आहे. तेच किती वेळा वाचणार. आणि मग याच्यातून आता निगेटिव्ह न होता अजून इम्प्रूव्हमेंट काय करणं गरजेची आहे, कशा पद्धतीनं उरलेला जो कालावधी आता हार मानून चालणार नाही. जर तुम्ही हार मानलात तर दुसरं कोणीतरी अभ्यास करून पुढे जाणार आहे. तर मग हा उरलेला कालावधी फक्त अभ्यास, फक्त वाचन न करता प्रश्न स्वरूपात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करणं अपेक्षित आहे. ते पण कुठले प्रश्न, नवीन प्रश्न. अजून एक मुद्दा येतो की PYQ परत केले पाहिजे का. तर तोच मुद्दा येतो, जसे पुस्तकं वाचून तुम्हाला सॅच्युरेशन आलं तसंच PYQ सुद्धा पाठ झालेत. त्याच किती गोष्टी वाचून अजून काय घेणार त्याच्यातून. PYQ ॲनालिसिस करा, बघून प्रश्नांचा पॅटर्न काय, दर्जा काय, याच्यानुसार अभ्यासाची दिशा बदलली पाहिजे. पण परत नुसतेच PYQ करण्यापेक्षा आता जास्तीत जास्त नवीन स्वरूपातील MCQ प्रश्न हे तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत. त्याच्यातून होतं काय, तुम्ही केलेला अभ्यास हा चेक होतो आणि आपण केलेला अभ्यास हा प्रश्न स्वरूपात येतोय का नाही हे परीक्षेत चेक करण्यापेक्षा त्याच्या आधी केलेलं पाहिजे. आणि त्यासाठी हा अट्टाहास आहे माझा. तर नाव पण असं दिले की इकॉनॉमिक्स ब्रेन स्टॉर्मिंग. आता जे वादळ निर्माण झालं आहे, जे मनात आहे, बरोबर ना, अस्थिरता, भीती, असंच वादळ निर्माण झालं ना, भविष्याची चिंता, तर ते वादळ स्टॉर्म हे ब्रेनमध्ये झालं पाहिजे. म्हणजेच पॉझिटिव्ह अँगलनी ते ॲक्टिव्ह झालं पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही डोक्याला चालना दिली पाहिजे. जी मनातली भीती आहे ती दूर होईल. त्यामुळे इकॉनॉमिक्स ब्रेन स्टॉर्मिंग. पुढं त्याच्याबाबत इथं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मी परत सांगणारच आहे की कधी हे टेस्ट सिरीज काय काय ना त्याच्याबद्दल. मोस्ट इम्पॉर्टंट, मी ही टेस्ट सिरीज फ्रेम करताना खूप जास्त आयोगाचं ॲनालिसिस केलेलं आहे, आयोगाचं प्रश्नांचं, आणि सिलेबसला धरून मग काय काय टॉपिक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येईल याचा विचार केलेला आहे. ही इथं इन्फॉर्मेशन घेण्याच्या अगोदर मी काय तुम्हाला प्रश्न दाखवणार आहे. जे टेलिग्रामला जॉईन असलेले विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं माहिती, नवीनवाल्यांनी नीट समजून घ्या. आपला चुकतो कुठं, अभ्यास तर भरपूर असतो, पण प्रॉब्लेम काय येतो बघा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर खालीलपैकी कशावर देण्यात आलेला होता. असा साधा प्रश्न आहे, अजिबात अवघड नाही आहे. खाली ऑप्शन आहेत. कृषी व संलग्न क्षेत्र तरी काही जणांनी निवडलेलंच आहे. काही जणांनी सूक्ष्म लघु उद्योग 38%, वाहतूक दळणवळण 28% आणि यापैकी नाही 18%. फार कमी जणांनी ते निवडलेलं आहे. एकूण जवळपास 2784 म्हणजे 2800, जवळपास 3000 विद्यार्थ्यांनी प्रश्न सॉल्व्ह केला आहे. 3000पैकी फक्त 18% विद्यार्थी बरोबर उत्तर दिले, 18%, आणि बाकी एवढ्यांनी चुकलेलं आहे. म्हणजे जवळपास परत तोच 80% विद्यार्थ्यांचा प्रश्न हा चुकला आहे. फार आउट ऑफ बॉक्स प्रश्न होता का, फार मोठ्या रेफरन्स बुकमधून विचारला होता का. मुद्दा काय आहे, मी नेहमी सांगतो, आयोगाचे 15 प्रश्न आहेत बघा. अजूनही वेळ गेली नाही, लक्षात घ्या. 15 प्रश्नांपैकी 2 किंवा 3, कधी कधी मॅक्स 4 प्रश्न आयोग आउट ऑफ बॉक्स विचारतो, आपल्या वाचनाच्या पलीकडं हा प्रश्न विचारतो. पण जवळपास 10 ते 12ची रेंज ही लिटरली आपल्याला सॉल्व्ह करण्यासारखी असते, आपल्या अभ्यासाची असते. पण आपल्यात त्याच्यात परफेक्शन नसतं, नीट वाचन केलेलं नसतं, आणि म्हणून ह्याच्यातून सुद्धा प्रश्न चुकतात. हे तर येतच नाहीत, इथं सुद्धा प्रश्न चुकतात. आणि मग इकॉनॉमिक्सचा स्कोर येतो 5, 6, 7. कसं प्री पास होणार आणि कसा आपण पुढे पोस्टचा विचार करणार स्वतःचा. ठीक आहे. सो इथं मुद्दा काय येतो, केलेला अभ्यास. आता दुसरी पंचवार्षिक योजना किती जणांना माहीत नाही असं आहे का, सगळ्यांनाच माहिती आहे. अभ्यास सगळ्यांनाच केलेला आहे. मुख्य भर हे पण सगळ्यांना माहिती. इथं कन्फ्युजन आहे, कृषी का उद्योग. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता, कृषीवर होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर उद्योगावर होता. असं सरळ सोट पाठ करून पुढे सरकतो. उद्योगामध्ये पण इथं नुसता शब्द उद्योग बघितला आणि तुम्ही उत्तर दिलं नाही. सूक्ष्म लघु उद्योग आहे का जड व मूलभूत उद्योग आहेत, इथपर्यंत जायचं आपल्याला. कळतंय मला काय म्हणायचं, तर ट्रॅप लक्षात आला. सो ह्या लेवलला मी काम केलेलं आहे. फक्त उद्योग म्हणलं की तर आले सगळ्यात जास्त उत्तर हेच दिले, 38%, जवळपास 40% विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलं आहे. आणि बऱ्याच जणांना हे माहिती की वाहतूक दळणवळण पण काहीतरी आहे, वाचण्यात आलं आहे. इथं मुख्य भर विचारलं आहे. आणि हा जो आहे ना, हा सर्वाधिक खर्च झालेला आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणजे किती गोष्टी एकत्रित कन्फ्युजन आहे आपल्याला, माहिती सगळं आहे, वाचन सगळं झालेलं आहे, पण तिथं गेल्यावर चूक होते. लक्षात घ्या, सर्वाधिक खर्च कशावर झाला आहे, याच्यावर झाला आहे, पण तो ऑप्शनमध्ये आहेच. बरं, मुख्य भर कशावर दिला होता, उद्योगावर दिला, पण उद्योगामध्ये पण कशावर दिला आहे, जड व मूलभूत उद्योग. मग सूक्ष्म उद्योगावर दिलेला आहे का. ह्या लेवलला जर तुम्ही अभ्यास केला तर मात्र नक्कीच परफेक्शन वाढतं. माझं एक नेहमी वाक्य आहे, तुम्ही जेवढा अभ्यास चांगला कराल, रिव्हिजन तेवढं चांगलं द्याल, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट घ्याल, तेवढं परफेक्शन वाढतं. परफेक्शन वाढलं की परीक्षेत ॲक्युरेसी वाढते, ॲक्युरेसी वाढलं की स्कोर वाढतो, स्कोर वाढलं की रिझल्ट येतो. हे गणित लक्षात ठेवा. आणि
त्यासाठीच हा अट्टास आहे माझा. लिटरली तुम्ही ज्या आपल्या टेलिग्रामच्या क्वेश्चनला ॲप्रिशिएशन देता, मला तुमचे बरेच फीडबॅक येत आहेत. सर खूप विचार करून तुमचा प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो. अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवरचा आपला जो आहे, अजून कोणी बघितलं नसेल तर अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल सर्च करा. मी बरेच असे MCQ टाकलेले आहेत. खूप जास्त नसतात माझे, थोडेच असतात पण क्वालिटी असतात. तुमचा अभ्यास चेक झाला पाहिजे, विचाराला चालना मिळाली पाहिजे. मी म्हणलं ना, ब्रेन स्टॉर्मिंग, मनातलं जे भीतीचं वादळ आहे ना ते निघून जाऊन डोक्यातलं वादळ किंवा माइंडसेट ॲक्टिव्ह झाला पाहिजे या सगळ्या स्वरूपातील. मग अभ्यासाची दिशा कशी एक्झाम ओरिएंटेड येते बघा, आणि कसे आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत बघू आपण. ठीक आहे, हा झाला एक प्रश्न इथलचा ऑप्शन्स आयोग. आणि हां, हे मी नाही तयार केलेलं आहे, मी प्रत्येक आयोगाच्या प्रश्नांचं तुम्हाला विश्लेषण देऊ शकतो. हा प्रश्न कशामुळे फ्रेम केला आहे, आयोगाचा कुठला प्रश्न हा समोर ठेवून मी हा क्वेश्चन फ्रेम केला आहे. मागचे काही वर्षे तुम्ही जर बघितलात, 5-6 वर्षापूर्वी आयोगाचे 4 ऑप्शन्स हे फार टोकाचे असायचे. आता तुम्ही आयोगाचे प्रश्न बघा, 4ला 4 ऑप्शन फार क्लोज असतात, जसे इथे टाकलेले आहेत मी. हा पण शब्द ओळखीचा आहे, हा पण ओळखीचा आहे. हा नेमकं काय उत्तर आहे, एवढ्या मायक्रो लेवल आपल्याला जायचं आहे. हा झाला एक प्रश्न. यापुढे अजून डेमो दाखवतो. पुढीलपैकी कशामार्फत स्त्रियांचा देशातील राजकीय जीवनात सहभाग हा विचारात घेतला जातो. मग आता मानव विकासाबाबतचे इंडेक्स आहेत, HDI, ISDI, GDI, MPI किंवा काही असेल. पुन्हा तोच मुद्दा येतो. जवळपास 2600 म्हणजे 2500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केला आहे. आणि उत्तर किती जणांचं बरोबर आलं आहे? 19. आणि सगळ्यात जास्त काय दिलं आहे? GDI. ह्याचा प्रश्न आलेला आहे. कंबाईनच्या या प्रश्नपत्रिका जाऊन बघा, लिटरली तुम्हाला HDI, MPI याचे एकत्रित निकष विचारलेत. मग इथं आलेला प्रश्न असेल तर आपल्याला ह्याचे निकष माहिती पाहिजे ना. HDIचे, GDIचे, MPIचे निकष काय आहेत? इथं तुम्हाला लिंग विकास, जेंडर दिसलं की महिला इथं विचारल्या, स्त्रिया विचारल्यात की झालं, हे निघून झालं. सर हे बरोबर आहे, हेच उत्तर म्हणतो. अजिबात नाही. HDI, GDIचे निकष काय आहेत? आरोग्य, शिक्षण, राहणीमान. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला IHDIकडे जाता ते पण निकष सेमच आहेत, याचे सेम. आता जेंडर इनइक्विलिटी इंडेक्सकडे जाता ना, तेव्हा त्याच्यात हे येतं राजकीय सहभाग. पुन्हा अजून जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हा एक येतं ना, ते एक येतं. मग हे ॲक्च्युली 2 ऑप्शन, 2 इंडेक्स याच्याबाबत हे आहे राजकीय जीवनातील सहभाग. संसदेतील स्त्रियांचा किंवा पुरुषांचा सहभाग असा आहे का? आठवलं का? हे कशाबाबत आहे? GI आहे किंवा इथे GEM मध्ये घेऊ शकतो. पण हे ऑप्शनमध्ये नाहीच आहे. पण तुम्हाला इथं दिसलं जेंडर, महिला दिसलं की स्त्रिया दिसली की तुम्ही निवडता. म्हणजेच ह्याच्यात पुन्हा तोच मुद्दा आहे, तो परफेक्शनचा. मला सांगा, याच्यापैकी तुम्ही एवढा अभ्यास केलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे की GDI, MPI, ISDI, GDI अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. प्रॉब्लेम कुठे येतो? परफेक्शनवर. म्हणून नेहमी तुम्ही अर्थनीतीचं प्लॅटफॉर्म ज्यावेळेला बघाल, यूट्यूबचं घ्या, टेलिग्रामचं घ्या, माझा जास्तीत जास्त सतत एक मुख्य भर कशावर असतो माहिती आहे का? थोडंच करा पण चांगलं करा. भरमसाठ 3-4 पुस्तकं वाचणं, सर नको तो डेटा वाचायचा, प्रचंड रेफरन्स बुक वाचून अभ्यास करायचा. आपलं समाधान होतं की मी अभ्यास खूप करतोय, पण त्याचा फायदा परीक्षेत होतोय का? आणि जर होत नसेल तर मग ह्या अभ्यासाला आणि ह्या मेहनतीला काय अर्थ आहे? कळतंय मला काय म्हणायचं ते? हे इथं तुमच्या समोर आहे. अशा पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम होणार आहेत, विचार करा. मी फक्त प्रश्न बनवण्यावर मेहनत नाही घेत, त्याच्या ऑप्शनवर सुद्धा मेहनत घेतो. जुन्या विद्यार्थ्यांना चांगलं माहिती. आणि उगाच इरिलेव्हंट प्रश्न टाकून तुमचे मार्क पण खाली येणार नाही. असं नाही की टेस्ट सिरीज अवघड आहे म्हणजे कुठलं तरी काहीतरी विचित्र टाकायचं जे माहितीही नाही, असलं अजिबात नसणारे कार्यक्रम. सगळं बॅलन्स आहे आयोगासारखं. मी वैशिष्ट्यात तुम्हाला सांगून देईल काय करायचं काय नाही ते सगळं. मॅक्झिमम एरिया हा आपल्या ओळखीचाच, आपल्याच एरियामधला असणार आहे. पण तरीसुद्धा तुमचे उत्तर चुकत आहेत. म्हणजे विचार करा, प्रश्नात आणि त्या पर्यायामध्ये काय ताकद असेल. ह्याच्या आधीचा पण प्रश्न ओळखीचाच होता ना, तरी किती जणांचे बरोबर आले? 80% विद्यार्थ्यांचे चुकले. इथं पण तसंच आहे, 80% विद्यार्थ्यांचं परत उत्तर चुकलं. हा सुद्धा एरिया काय आउट ऑफ बॉक्स होता का? त्यामुळे टेस्ट सिरीजमध्ये असे नको ते विचित्र प्रश्न अजिबात येणार नाहीत. त्याचं प्रमाण फार कमी असेल. मॅक्झिमम एरिया आपला अभ्यासाचा आणि आयोगाच्या सिलेबसचा असेल. ठीक आहे, चला हा एक एरिया क्लिअर झाला. नेक्स्ट अजून एक प्रश्न या. आता खालीपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पंचवार्षिक योजनेमध्ये, पंचवार्षिक योजनेचा आणि LPGचा संबंध, आणीबाणी कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये लागली? ह्याचं पण उत्तर बघा किती जणांचं. फक्त 23% विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. ह्याचा अर्थ बाकी पुन्हा तोच मुद्दा आहे, जवळपास 80% विद्यार्थी चुकलात. आणि प्रत्येक प्रश्न हा 2500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. आणि चुकण्याचं प्रमाण किती आहे? आणि विशेषतः आपल्याकडं अजिबात असं नाही आहे की फार काहीतरी विद्यार्थी आहेत किंवा कुठले अभ्यास सिरियस, कारण माझा कंटेंट तशा लेवलला असतो जे झेपतात ते थांबतात, बाकीच्यांना नाही आहेत. तर एवढ्या लेवलचे विद्यार्थी असून सुद्धा तुमचं एवढं चुकते प्रमाण. भारतामध्ये 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर LPG धोरण स्वीकारण्यात आले. हा जो अँगल कधी विचारच नसतो केला आपण, फक्त पंचवार्षिक योजना पाठ करायच्यात. अरे पण त्याचा संबंध LPG सोबत पण आहे ना. कुठली पंचवार्षिक योजना बघा तुम्ही, 80 ते 85, 85 ते 90, म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना 74 ते 78 होती आणि त्याच्यानंतर गॅप पडला. मग झाली, मग 6वी 80 ते 85, 7वी 85 ते 90 हा कालावधी आहे. आणि मग 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर LPG धोरण स्वीकारण्यात आले. मग हे विधान बरोबर आहे ना. पण आपल्याला काय विचारलं तर अयोग्य विचारलंय. मग राष्ट्रीय आणीबाणी ही 4थ्या पंचवार्षिक योजना. आता आणीबाणीचा कालावधी माहिती पाहिजे तुम्हाला, 1975. आणि मग
चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे? 1969 ते 74. मग हे क्लिअर आहे. इथं 5वी पंचवार्षिक योजना पाहिजे. संपलं, साधं, सिम्पल, अजिबात काही नाही, फक्त परफेक्शन. आणि हे नवीन अँगल तुम्हाला ओपन होतील या टेस्ट सिरीजमधून. विचार करा, 4 टेस्ट सिरीज आहेत, 400 प्रश्न आहेत, नॉट अ जोक. त्याचं पण बायफर्गेशन मी ठेवलं आहे. कोर इकॉनॉमिक्सला किती द्यायचे आहेत, कन्सेप्टला किती, करंट इकॉनॉमिक्स, पॉलिटी अँगल असेल, बजेट सर्वे असेल, गव्हर्नमेंट स्कीम, सगळ्यात महत्त्वाचं योजना, लोकसंख्या, असे सगळे एरिया लिटरली तुम्हाला परीक्षेमध्ये 15 नाही तर टोटल 18च्या आसपास. पॉलिटिक्स अँगल घ्या, लोकसंख्येचा घ्या, योजनेचा घ्या, कोर इकॉनॉमिक्सचा घ्या, करंट इकॉनॉमिक्स, कुठली नियुक्ती असेल किंवा आता मनमोहन सिंगांचा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा, त्यांची डेथ झाली, त्यांच्यावर एक प्रश्न असतो. मागे MS स्वामीनाथनवर प्रश्न आला होता, आपल्या नोट्समध्ये होता, जाऊन टेलिग्राम चॅनलला चेक करा. असे सगळे एरिया बघताना तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेमध्ये लिटरली सांगतो 15+ म्हणजे इतर पण करंटचे वगैरे गृहीत धरून 18च्या आसपास आकडा कव्हर होण्यासारखा आहे. आणि ह्या स्वरूपातील डेप्थ असेल प्रश्नांची. अजून पुढे जाऊया. बघा आता या इकडं बेसिक कन्सेप्ट. असंच आयोग काय करतं, वाक्याच्या स्वरूपात तुम्हाला देतं सगळं. देशातील अंतिम वस्तू सेवा यांचे पैशातील मूल्य अधिक भारताला परदेशातून मिळणारे उत्पन्न वजा, ही सगळी डेफिनेशन दिलेली आहे. आणि मग ह्याच्यातून काय घ्यायचं इथं, GDP, NNP, GNP, काय प्रकार आहे हा. एकंदरीत देशातील अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य, भारताला परदेशातून मिळणार उत्पन्न. आता परदेशातून मिळणार उत्पन्न म्हणजेच आयात निर्यात हा घटक आला. बॅचचे विद्यार्थी आठवत असेल मी काय म्हणतोय. परदेशातून आलं म्हणजे की डोमेस्टिक कटला, GDP इथं येणारच नाही. आणि मग पुन्हा इथं घसारा हा शब्द कुठं दिला आहे का, आणि जर दिला नसेल तर मग निव्वळ हा शब्द पण इथं येत नाही. आणि मग याचं उत्तर काय, इथं GNP. अशा स्वरूपातील बेसिक. इथं जर आता कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी याच्यावर पण प्रश्न असतील. पुन्हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात अचूक पर्याय निवडा. आता ते भिलाई, दुर्गापूर, रुरकेला असे पोलाद प्रकल्प, बोकारो पोलाद प्रकल्प भरपूर झालं. पण पुन्हा बघा दुसरी पंचवार्षिक योजनाच आहे, पण बोकारो, सिंद्री, रुरकेला मी अजून एरिया नवीन आणलेला आहे. म्हणजे तेच विचारणार नाही की ॲज इट इज आयोगाचा प्रश्न इकडं. मग काय अर्थ आहे, तुम्ही म्हणाल सर मग टेस्ट सिरीजचं काय, POQ जर टाकत असाल तुम्ही, POQचा बेस आहे, ॲज इट इज POQ अजिबात नसणार आहे. दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये अचूक निवडायचं. अचूक बोकारो पण ऐकलेलं असतं, क्लिअर कट कळतं की बाबा दुसऱ्यामध्ये नाही, चौथ्यामध्ये हा गेला. बरं, इथं आता खत कारखाना आहे. इथं तुम्हाला बऱ्यापैकी रुरकेला माहिती असतं, पण खत कारखाना आहे की पोलाद प्रकल्प आहे. सिंद्री खत कारखाना कुठं आहे, पहिल्या की दुसऱ्या, कन्फ्युजन आहेच ना. तोच मुद्दा येतो की तुम्हाला माहिती सगळंच आहे पण एक्झॅक्टली परफेक्ट माहीत नाही. 4 पैकी 2 ऑप्शन कट होतात, पण 2 ऑप्शनचं काय, तुम्ही तिथं 2च ऑप्शन फक्त निवडायला चाललात का, आपल्याला एकच निवडायचं आहे. त्यामुळे इथं हे खत कारखाना अचूक, हे पहिल्यामध्ये आणि हे चौथ्यामध्ये. संपलं. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन डिस्कस करू आणि मग पुन्हा आपल्या टेस्ट सिरीजच्या मुद्द्यावर येऊ. वैशिष्ट्य काय काय ते बघायचं. हंगामी बेरोजगारी ही प्रामुख्याने टिंबटिंब ह्याच्यामध्ये दिसून येत नाही. आता कुठल्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात, ग्रामीण भागात, शहरी भागात, हा सुद्धा नवीन अँगल. तुम्ही हंगामी बेरोजगारी माहिती आहे, अभ्यास केलेला आहे, पण मग कशात दिसून येते, दिसून येत नाही, त्याच्यात पण हे असे ऑप्शन. मुख्यतः आपल्याला माहिती असतं कृषी आणि ग्रामीण. मग अ आणि क कुठे, अ आणि क पटकन, अ आणि क हे का इथं जवळपास 43 म्हणजे 50% आसपास हेनेच उत्तर दिले, अ आणि क. पण शेवट काय येतं, कुठल्या क्षेत्रात दिसून येत नाही, इथं कळतो. इथंपर्यंत काम केलेलं आहे. प्रश्नाचा शेवट आयोग टर्न करतो डायरेक्टली. खालीपैकी कुठले विधान योग्य नाही, कुठले विधान अयोग्य नाही, खालीपैकी कशाचा समावेश होत नाही, हे आयोग शेवटी टर्न मारतो. PYQ लिटरली बघा. आणि मग हे इथं टर्न शेवटी आपल्याला जो बसतो ना, तो पेपरवरून बाहेर आल्यानंतर कळतं. अरे हे मी बघितलंच नाही, कशाचा समावेश होत नाही असं म्हणलं, मला वाटलं कशाचा समावेश होतो, हे असं वाटणं जे असतं ना, ह्याला काही अर्थ नाही. आणि मग फर्स्ट आन्सर की आली की कळतं अरे उत्तर चुकलं माझं का, कारण हे नीट बघितलंच नाही मी. असं नका करू. याच्यामुळे लिटरली एक क्वेश्चन जातो, 1 मार्क जातो, पॉईंटनी रिझल्ट जातो रे. तुम्ही ते 1 मार्क घालवताय आणि मग आयुष्य पुन्हा पणाला लागतं सगळं. कशामुळं, हे अँगल्स कधी समोर आले नाहीत आपल्याला की आपला अभ्यास ह्या लेवलला आपण केला पाहिजे, हे समोर येणं गरजेचं आहे. नाहीतर सगळेजण कन्सेप्ट, फॅक्ट्स, पार्ट सगळ्यांकडे पुस्तकं आहे, सगळेजण बॅच करतायत, मग आउटपुट काय त्याचं. तर ही जी काही गोष्ट आहे ना, जी तुमच्या समोर यायला पाहिजे ती आणतोय इथं. मग याचं उत्तर काय, ब आणि ड. ब काय इथं, उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने, हा इथं उद्योगाचा नाही कृषीचा भाग आहे, त्यामुळे हे येतं आहे. आणि शहरी भागात नाही, ग्रामीण भागात येणार ते. मग ब आणि ड हे त्याचं उत्तर आहे. सो अशा पद्धतीनं प्रश्न असणार आहेत. आता येऊ आपण इकडं वैशिष्ट्याकडे. नेमकं इथं आयोगाच्या पॅटर्ननुसार प्रश्नांचा दर्जा व काठिण्य पातळी तुम्हाला मी आत्ता डेमो दाखवून दिला त्याचा.
हे टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. इथं जरी थोडी क्लिअरिटी नसेल तर ही इमेज वैशिष्ट्य आपल्या अर्थनीती बाय गजानन बसके टेलिग्राम चॅनलला हे सगळं पडलेलं आहे. महत्त्वाच्या अर्थशास्त्रीय शब्दांबाबत आता काही प्रश्न असे असतात कीवर्ड एवढा किचकट असतो ना, ते वाचण्यात येत नाही. त्यामुळे इंग्लिशची अडचण होऊ नये म्हणून तिथं समजा आता सूक्ष्म अर्थशास्त्राला मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा राजकोषीय तूट याच्याऐवजी मग फिस्कल डेफिसिट असे कीवर्ड्स मी महत्त्वाच्या शब्दांना तिथं देणार आहे. त्यामुळे डोंट वरी, तिथं जड जाणार आहे तुम्हाला. कंबाईन पूर्व याची PYQ ह्याचं प्रॉपर ॲनालिसिस करून पेपर तयार केलेला आहे. उगाच मला वाटतं म्हणून नाही. काही व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला त्याच्यात मिळेल. जसं की प्रश्नांचं मी एक्सप्लेनेशन देणार आहे. 3 तास एक्सप्लेनेशन चालणार, विचार करा. नियर अबाउट 3 तास. म्हणजेच असं नाही की ते 1-1.5 तासात संपवलं, काहीतरी सांगितलं नाही. जेवढं तिथं डेपमध्ये देता येईल म्हणजे एक प्रकारचं रिव्हिजन 4 पेपरमध्ये 3-3 तास म्हणजे 312 तास, नॉट अ जोक. आपलं 1 डे सेशन 5 तासाचं झालं, हे 12 तासाचं होणार आहे. आणि मग एवढा जर आवाका आपण कव्हर करतोय, किती स्टॉर्मिंग होईल ह्या सब्जेक्टची, विचार करा. पेपर नंतर लगेच सर्व प्रश्नांचे सखोल डिस्कशन, जे आत्ता बोललो. प्रश्न कन्सेप्ट पण असतील, फॅक्ट्सवर पण असतील, करंटवर पण असतील. करंटमध्ये पण 2 अँगल, बजेट आणि सर्वे, त्यासोबत ज्या इतर काही गोष्टी आहेत, इंडेक्स, ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स त्याची रँकिंग, HDIची रँकिंग, किंवा काय गुंतवणूक आली कशाबाबत, किंवा आत्ता मनमोहन सिंग यांची डेथ झाली, MS स्वामीनाथन, व्हॉटएव्हर इकॉनॉमिक संदर्भात जे करंट असेल, नियुक्ती असेल, आता वित्त आयोगाच्या अध्यक्ष सदस्य कोणी बदललेत का, RBIचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, इथंपर्यंत काम केलेलं आहे. म्हणजेच हे करंट फक्त बजेट सर्वे पुरतं मर्यादित नाही, तर इतरही करंट मी कव्हर करणार आहे याच्यामध्ये. याच्यावर पण प्रश्न असतील. योजनावर डेफिनेटली त्याचा पण अँगल दिला आहे. म्हणजे मी याला वेटेज ठरवून घेतलेलं आहे. 100 प्रश्नांमध्ये ह्याला काही प्रश्न असतील, करंटचे काय असतील, फॅक्टचे काही, कन्सेप्टचे काही, एवढं दिलं आहे. पॉलिटीचा अँगल, लोकसंख्येवर प्रश्न असतील, एवढे 5 एरिया महत्त्वाचे. कुठले कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट, योजना, त्यानंतर पॉलिटीचा अँगल. पॉलिटीचा अँगल म्हणजेच जे की कॅग असेल किंवा संचित निधी असेल, आर्टिकल असेल आपलं, धनविधेयक किती, 110, 112 कलम वगैरे, तो सगळा प्रकार. आणि त्याच्यानंतर लोकसंख्येवरचे हे सगळे अँगल कव्हर होतील. बजेट सर्वेचं आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. आयोगाच्या पॅटर्ननुसार अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, इझी, मीडियम, हार्ड, आउट ऑफ बॉक्स असे प्रश्नांची रचना असेल. सगळेच प्रश्न अवघड, आउट ऑफ बॉक्स असे नाही आहेत. सगळेच इझी पण असणार आहेत. बॅलन्स, तुम्हाला साधे प्रश्न पण असतील, मीडियम, हार्ड आणि आउट ऑफ बॉक्स पण प्रश्न असतील. मी तुम्हाला त्यावेळेला हेही सांगेल की कुठला प्रश्न सोडवायचा आहे आणि कुठला सोडून द्यायचा आहे, हेही जमलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, कोरिलेशन, हे सगळंच नुसती कन्सेप्ट समजून चालत नाही, त्याचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बेरोजगारीचा अभ्यास केला आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. हंगामी बेरोजगारी, छुपी बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, केलेला अभ्यास, ही झाली कन्सेप्टची अंडरस्टँडिंग. पण आता प्रश्न असा असतो, विकसित देशात कुठली बेरोजगारी आढळून येते, अविकसित देशात कुठली आढळून येते, ह्याला म्हणायचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. पुन्हा CRR कन्सेप्ट माहिती आहे, पण महागाईच्या परिस्थितीत CRR वाढवायचा की मंदीच्या परिस्थितीत CRR वाढवायचा, ह्याला म्हणायचं ॲप्लिकेशन. आणि कोरिलेशन किंवा इंटरलिंकिंग म्हणजे उदाहरणार्थ आयोगाचं स्टेटमेंट आहे, देशातील दारिद्र्याचं प्रमाण वाढलं की पर्यावरणाचा ऱ्हास वाढतो. 2 टॉपिक एकत्र केलेत, दारिद्र्य आणि शाश्वत विकास, पर्यावरणाचा ऱ्हास, ह्याला म्हणायचं इंटरलिंकिंग कोरिलेशन. असे पण प्रश्न आहेत आयोगाचे. किंवा HDIचे निकष तुम्हाला माहिती आहेत, आरोग्य, शिक्षण, राहणीमान. मग MPI, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, याचे निकष काय आहेत हे एकत्रित करून आयोगाने विचारले आहेत. कंबाईनचा PYQ आहे हा. मग अशा 2 गोष्टी, 2 टॉपिक, 2 कन्सेप्ट एकत्र करणं म्हणजे कोरिलेशन किंवा इंटरलिंकिंगवाले प्रश्न. असे सगळे एवढे करायचे. विचार करा, ह्याच्या आधी एवढ्या लेवलला इकॉनॉमिक्सचं बायफर्गेशन, एवढं सॉर्टिंग हे आपण बघितलंच नाही आहे. त्यामुळे आउटपुट मिळत नाही. आपला तो विचार तसा डेव्हलप झाला नाही की आयोगाची नेमकी डिमांड काय ही न कळल्यामुळं अभ्यास तर करत राहतो पण आउटपुट मिळालं नाही. सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज. होप सो तुम्हाला कळालं काय असणार आहे काय नाही. असे 4 पेपर आहेत आपले. दर रविवारी असेल, 5 जानेवारीला स्टार्ट होतं आहे. पहिला पेपर आहे. ऑफलाईन करणाऱ्यांनी, पुण्यात असणाऱ्यांनी आवर्जून या. इथं आयोगासारखं वातावरण मेंटेन केलं जाईल. तुम्ही खूप जास्त गडबड गोंधळ करू नये म्हणून मी जाणीवपूर्वक मुद्दाम फक्त 40 ॲडमिशन ठेवलेले आहेत. बाकी तुम्ही ठरवा काय करायचं आहे काय नाही. इथं पुण्यात असूनही आपण नको त्या गोष्टीला वेळ देतो आणि महत्त्वाच्या गोष्टीला वेळ देत नाही आणि म्हणून मग पुन्हा 3-4 वर्ष इथंच बसावं लागतं. सो तुम्ही विचार करा, तुमच्या मित्रांना सांगा, जर पुण्यातले कोणी मित्र असेल त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली नसेल तर आवर्जून त्यांना पाठवा की अशी टेस्ट सिरीज आहे. दुपारी 3 वाजता पेपर आहे. इथं वेळ दिला आहे 3 ते 4 असं डॉट 1 तास आयोगासारखा स्ट्रिक्टली तुम्हाला इथं पेपर सॉल्व्ह करून घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढचे 3 तास हे सखोल डिस्कशन असेल सगळ्याच बाजूनी. 4 टेस्ट, 100 प्रश्नांची 1 टेस्ट असेल, एकूण 4 नवीन प्रश्नांचा 400 प्रश्नांचा नवीन सराव असणार आहे. हा सगळा शेड्यूल, एक विषय तुम्हाला होईल. कंबाईन पूर्व परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम हा याच्यात कव्हर केला जाईल.
प्रत्येक रविवारी फक्त द्यायचा आहे. एक रविवार दिल्यानंतर कळतं आपण कुठे आहोत. मग इम्प्रूव्हमेंटला चान्स भेटले की परत दुसरे रविवार आणि मग स्कोअर इम्प्रूव्हमेंट करत गेलात की तुम्हाला दिशा मिळून जाईल. आणि या 4 पेपरनंतर मला नाही वाटत कुठला एरिया राहील आणि काय भीती राहील तुमच्या मनात. पण तुम्ही जर ह्या भीतीला सामोरे गेलाच नाहीत, लपून राहिलात, काय होतं जनरली आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाहीत. नको टेस्ट सिरीज द्यायला. मग कळतं खरा स्कोर किती आहे. आपण कळतं किती पाहण्यात आहेत. अरे तेच तर कळू द्या ना. ते आयोगात नाही कळायला पाहिजे, ते बाहेर कळायला पाहिजे आधी. म्हणून ही संधी आहे. 5 जानेवारीला पहिला पेपर आवर्जून पुण्यामध्ये इथं या. दुपारी 3 वाजता. आपला अर्थनीतीचा पत्ता तुम्हाला इथं सांगतो. नारायणपेठ पोलीस चौकी, म्हणजे अर्थनीती नारायण चेंबर्स बिल्डिंग आहे. नारायणपेठ पोलीस चौकीच्या जवळ महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक केळकर रोडवरच आहे. तुम्ही जिथं आला तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. त्याच्या आधी इथे येऊन पटकन ॲडमिशन करण्यापेक्षा मी परत सांगितलं, पुन्हा पश्चाताप व्हायला नको. अजिबात जास्त विद्यार्थ्यांना इथं ते घ्यायचा गोंधळ निर्माण करणं हा अजिबात माझा हेतू नाही आहे. जेवढी क्वालिटी देता येईल तेवढं क्वालिटी देऊन इम्प्रूव्हमेंट करायचं. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. तुम्ही विचार जर नाही केलात तर पश्चाताप होईल. एकतर डायरेक्टली 2 वर्षांनी म्हणता येईल. 23ला पेपर झाल्यानंतर डायरेक्टली आता 25ला पेपर होतो. विचार करा. 23 नंतरचे हे मधला एक 24चा पूर्ण वर्ष आणि 23चा अर्ध वर्ष, 1.5 ते 2 वर्ष. आणि मग त्याच्यासाठी किती रिस्क घ्यायची, काय करायची ते तुम्ही डिसाईड घ्या. सगळे मुद्दे सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर आपला नंबर पण आहे ऑफिसचा आणि हा दोन्हीपैकी कुठल्या ह्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. इतर काही डिटेल्स वगैरे काय असतील तर ते ठीक आहे. सो हा झाला पूर्ण टेस्ट सिरीजचा एक पॅटर्न काय, स्वरूप काय माझ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ह्याच स्वरूपात अजून पुढं एक तुम्हाला अपडेट द्यायचं राहिलं आहे, ते म्हणजे बॅचचं. अशा स्वरूपात जे 2025ची तयारी करणार आहेत, आत्मनिर्भर ऑनलाईन बॅच तयार केलेली आहे. त्याचं नाव आत्मनिर्भर दिलं आहे. पुन्हा तोच मुद्दा येतो, जुन्या विद्यार्थ्यांना आणि यूट्यूबचे लेक्चर्स बघणाऱ्यांना कळतं. आत्मनिर्भर अभियान मी वर्गात राबवत असतो. आपण फक्त लेक्चर्स ऐकतो आणि काय जे आहे ते चाललं आहे वाचतो, पण परीक्षेमध्ये आउटपुट मिळत नाही. मग तुम्ही स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे. ते सक्षम करणं इथं काम आहे. एकदा बॅच केल्यानंतर पुन्हा परत बॅच करायची गरज पडू नये. आत्मनिर्भर हे त्याच्यामुळे नाव दिले. उगाच मला काहीतरी सुचलं मी दिले असं नाही, त्याला बेस आहे काहीतरी. ठीक आहे. सो ती पण बॅच स्टार्ट होती आहे आणि 5 तारखेला आपली टेस्ट सिरीज झाली की लगेच 6 तारखेला 5:30 वाजता आपल्या अर्थनीतीच्याच इथं सेटअपमध्ये लेक्चर हॉलमध्ये हे सेमिनार होणार आहे. सो याच्यावरचं वर्कशॉप, मोफत कार्यशाळा ही 6 तारखेला, ही पण आवर्जून तुम्ही या. तुमचे मित्र असेल तर त्यांना सांगा 5:30 वाजता. त्याच्याबद्दल आपण सेपरेट इन्फॉर्मेशन नंतर देऊच वेगळ्या व्हिडिओमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज जी आपली स्टार्ट होती आहे 5 तारखेला. नक्की जॉईन करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.